प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना प्रेमाच्या शुभेच्छा. कसे आहात सर्वजण? छान आहात ना? या सकाळच्या वेळी येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी एक अद्भुत वचन ठेवले आहे. हे वचन काय आहे माहिती आहे का? प्रार्थनेसाठी एक अद्भुत वचन आहे. आज तुम्ही कदाचित एखाद्या गोष्टीत अडकले असाल आणि वाटत असेल यातून सुटका होईल का, हे बदलू शकेल का, अशा विचारात असू शकता. एखादी समस्या तुम्हाला पूर्णपणे गुलाम बनवून जणू काही तुरुंगात टाकल्यासारखी अशा एका कैदेत अडकवून ठेवली आहे. म्हणजे जरी तुम्ही बाहेरून सांगू शकत नसला तरी परिस्थिती तशीच आहे असं तुमच्या मनात सतत खटखटत राहू शकतं. कधी एकदा मला यातून सुटका मिळते असं वाटत राहू शकतं. बायबलमध्ये एक अद्भुत प्रार्थना लिहिलेली आहे. देवाच्या मुलांनी केलेली प्रार्थना ही बायबलमध्ये नमूद केलेली आहे. स्तोत्र संहिता 126 चौथा वचन. हे परमेश्वरा, नेगेब येथील ओढ्यांप्रमाणे आम्हाला बंदिवासातून परताण. कैदेत असताना देवाच्या मुलांनी केलेली ही एक अद्भुत प्रार्थना आहे. आम्ही या कैदेत गुलामासारखे हाल सोसत आहोत. आमची बंदिवास परत वळव. जसं पुराचा प्रवाह वळवतोस तसंच आमची बंदिवास परत वळव, अशी एक प्रार्थना. तुम्ही करायला हवी अशी एक सुंदर प्रार्थना बायबलमध्ये लिहिलेली आहे. मी सुद्धा अनेक वेळा ही प्रार्थना केली आहे. प्रभू, तू ही बंदिवासातून सोडव असे. आध्यात्मिक जीवनात काही बंदिवान असतात, शरीरातही काही बंदिवान असतात, सामान्य जीवनातही काही बंदिवान दिसतात. काही लोकांसाठी कर्जाची समस्या म्हणजे मोठ्या बंदिवानात अडकलेले असण्यासारखे आहे. कधी यातून मुक्ती मिळेल असं वाटतं. परत कर्ज आणि व्याज भरून भरून थकून गेलेली अवस्था. ही बंदिवास कधी बदलणार? माझं संपूर्ण कुटुंबात जणू एखाद्या कैदेसारखं वाटतंय. शांतता नाही, समाधान नाही, इथे समस्या, इथेही. त्यामुळे सगळ्या अडचणी. एखाद्या तुरुंगात जसं असते तसं इथे आहे. हे बदलेल का? नक्कीच बदलेल. परमेश्वरामुळेच बदलू शकते. त्याच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. कामाच्या ठिकाणी मोकळेपणाने काम करता येत नाही. कैद्याप्रमाणेच राहावं लागतं. जणू तुरुंगात आहोत अशी परिस्थिती आहे. अशा अवस्थेत अस्वस्थ आहात का? तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, व्यवसाय करता किंवा नोकरी करता, ज्या वातावरणात तुम्ही राहता, कुठल्या तरी बंदिवान असण्याचा भाव तुमच्या आयुष्यावर परिणाम करत आहे. तुम्हाला जणू तुरुंगात बंदिस्त केल्यासारखं वाटतं. परमेश्वर सांगतो की ही बंदिवास बदलण्याची सामर्थ्य परमेश्वराकडे आहे. म्हणूनच तो तुमच्याशी बोलतोय. तुम्ही तसंच प्रार्थना करा. इस्रायलचे लोक 400 वर्षांपेक्षा जास्त काळ इजिप्त देशात कैदेत होते, गुलाम होते. स्वतःहून काही विचारता करता किंवा कृती करता येत नव्हतं. त्यांनी परमेश्वराकडे हाक मारली आणि एक दिवस प्रभू त्या प्रार्थनेला उत्तर देण्यासाठी दया येऊन आणि कैदेतून मुक्त केले. असं आपण पाहतो. तुमच्या आयुष्यातही आज तुम्ही कैदेत तरफडत आहात, नाही का? ते बदलण्याची वेळ आली आहे. सगळ्या गोष्टींसाठी एक वेळ असतो आणि तो काळ आला की देवाची सामर्थ्य प्रकट होते. तुमची प्रार्थना पूर्ण झाली की प्रभूचं अद्भुत सामर्थ्य प्रकट होईल. त्यासाठीच प्रभू वाट पाहत आहे. प्रभू, जसं तू दक्षिणेकडील नद्या वळवतोस तसंच आमच्या कैदेतून आम्हाला मुक्त कर. आज तुम्ही प्रार्थना करा. आजच तुमच्या घरात आणि आयुष्यात बदल घडेल. ज्या गोष्टीला तुम्ही बंदिवान समजता त्यात प्रभू बदल घडवून आनंद देईल. माझ्या आध्यात्मिक जीवनात मी ज्या मार्गावरून गेलो त्या मार्गावर अनेक कैदी अवस्थांनी माझं जीवन वेढून टाकलं होतं. पण त्या कैदी अवस्थांमध्ये प्रभूने बदल घडवून मला आनंदाने चालवले, हे मी अनुभवले आहे. म्हणूनच मी सांगतो, आज तुमच्यासाठी एक चमत्कार घडणार आहे. प्रार्थना करूया का? मनापासून प्रार्थना करा. प्रभू, ही गोष्ट मला एका बंदिवानात ठेवून त्रास देते. तू या अवस्थेला बदलण्याचं सामर्थ्य असलेला प्रभू आहेस. येशू ख्रिस्ताच्या नावाने या कैदेतल्या अवस्थांमध्ये बदल होऊ दे. येशूच्या नावाने. आमेन, आमेन.